सकाळी सकाळी नाश्त्याला काय बनवायचे तेही झटपट हा प्रश्न तर सर्वांना नक्की पडतो. तेव्हा अशा प्रकारे बनवा फक्त 10 मिनिटात साधा सोपा आणि सुटसुटीत असा तिखट मिठाचा शिरा. अगदी घरातील उपलब्ध साहित्यात हा तिखट मिठाचा शिरा तयार होतो. शिवाय चविष्टही लागतो. अगदी कोणीही सहजतेने बनवू शकेल इतकी सोपी रेसिपी मी इथे शेअर करत आहे. तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. नमस्कार, नम्रताज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत तिखट मिठाचा शिरा. फक्त 10 मिनिटात हा शिरा तयार होतो. रेसिपी नेहमीप्रमाणे साधी, सोपी आणि सुटसुटीत तर आहेच. तेव्हा व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तिखट मिठाचा शिरा बनवण्यासाठी प्रथम आपल्याला पाणी गरम करून घ्यायचे आहे. त्यासाठी इथे मी एका पातेल्यात 2.5 वाट्या पाणी गरम करत ठेवले आहे. इथे मी ज्या वाटीने रवा घेतला आहे त्याच वाटीने 2.5 वाट्या पाणी इथे मी पातेल्यात घेतले आहे आणि ते गरम करत ठेवले आहे. आता पाणी गरम होईस्तोवर आपण रवा अगदी व्यवस्थित भाजून घेऊया. त्यासाठी इथे मी गॅसवर एक पॅन गरम करत ठेवला आहे. त्यात 2 ते 3 चमचे तेल घालूया. तेलाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता. आता तेल गरम झाल्यावर त्यात आता आपण एक फोडणी तयार करून घ्यायची आहे. त्यात प्रथम 1 चमचा जिरे, पाव चमचा हिंग घालूया आणि जिरे अगदी व्यवस्थित तडतडू देऊया. जिरे अगदी व्यवस्थित तडतडल्यावर त्यात 1 चमचा चणा डाळ आणि 1 चमचा उडीद डाळ घालूया आणि फोडणीत डाळी अगदी बदामीसर रंग येईस्तोवर व्यवस्थित परतून घेऊया. साधारणतः 1 मिनिटभर डाळी अगदी व्यवस्थित परतून घेतल्यावर आता त्यात आपण बारीक चिरलेला एक कांदा घालूया. इथे मी एक मीडियम साईजचा कांदा घेतला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कांद्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता. आता त्यात 4 ते 5 कढीपत्त्याची पानेही घालूया आणि फोडणीत कांदा अगदी बदामीसर रंग येईस्तोवर व्यवस्थित परतून घेऊया. आता गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि कांदा अगदी बदामीसर रंग येईस्तोवर व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. साधारणतः 2 ते 3 मिनिटानंतर आपण पाहू शकता कांदा बदामीसर झाला आहे. आता ह्या स्टेजमध्ये त्यात 2 ते 3 हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालूया. हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता. आता मिरच्या फोडणीत घातल्यावर पुन्हा 1 मिनिटभर अगदी व्यवस्थित परतून घ्यायची आहे. साधारणतः 1 मिनिटानंतर आपण पाहू शकता मिरच्याही अगदी व्यवस्थित परतल्या गेल्या आहेत. आता ह्या स्टेजमध्ये त्यात आपण 1 वाटी रवा घालूया. इथे मी जाडा रवा घेतला आहे. तुम्ही बारीक रव्याचाही वापर करू शकता. आता फोडणीत रवा घातल्यावर साधारणतः 4 ते 5 मिनटे रवा अगदी फुलेस्तोवर व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. अगदी बदामीसर रंग येईस्तोवर व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. साधारणतः 2 मिनिटानंतर आपण पाहू शकता रव्याचा थोडासा रंग बदलला आहे. अजून आपल्याला रवा साधारणतः 2 ते 3 मिनटे अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. साधारणतः 2 मिनिटानंतर आपण पाहू शकता रवा बदामीसर झाला आहे आणि व्यवस्थित फुललाही आहे. आता ह्या स्टेजमध्ये त्यात आपण अर्धी वाटी उकडलेले मटार घालूया आणि चवीनुसार मीठ आणि 1 चमचा साखरही त्यामध्ये ॲड करूया आणि हे सर्व जिन्नस अगदी रव्यात व्यवस्थित मिक्स करून घेऊया. साधारणतः 1 मिनिटानंतर आपण पाहू शकता सर्व जिन्नस रव्यात अगदी व्यवस्थित एकजीव झाले आहेत. आता ह्या स्टेजमध्ये त्यात आपण दुसऱ्या गॅसवर जे गरम पाणी करत ठेवले होते ते अशा प्रकारे थोडे थोडे करून त्यामध्ये घालूया. त्यामुळे पाणी अंगावर उडणार नाही. आता पाणी रव्यात घातल्यावर चमच्याने अगदी अशा प्रकारे व्यवस्थित ढवळून घ्यायचे आहे. रव्याच्या गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत. इतपत आपल्याला हे मिश्रण अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. आता मिश्रण अगदी ढवळत असताना त्यात आपण 1 चमचा लिंबाचा रस घालूया. लिंबाचा रस घालणे ऑप्शनल आहे. जर तुम्हाला लिंबाचा रस आवडत नसेल तर तुम्ही ह्या स्टेजमध्ये स्किप करू शकता. पण लिंबाचा रस ह्या शिऱ्यामध्ये घातल्यामुळे शिऱ्याची चव अगदी द्विगुणित अशी होते. आता सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित एकजीव झाल्यावर त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि पुन्हा रवा अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आपण पाहू शकता सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित एकजीव झाले आहेत. आता पॅनवर झाकण ठेवूया आणि गॅसची फ्लेम मंद करून अगदी दणदणीत एक वाफ येऊ देऊया.
म्हणजे आपला तिखट मिठाचा शिरा खाण्यासाठी तयार होईल. साधारणतः 1 मिनिटानंतर कढईवरील झाकण काढून पाहूया. आपण पाहू शकता मऊ लुसलुशीत तिखट मिठाचा शिरा अगदी खाण्यासाठी पूर्णपणे तयार झाला आहे. आता लगेचच गॅस बंद करूया आणि गरमागरम तिखट मिठाचा शिरा सर्व करूया. अशा प्रकारे तयार झाला सर्व चवींनी परिपूर्ण असा तिखट मिठाचा शिरा. अगदी झटपट हा शिरा तयार होतो, शिवाय चविष्टही लागतो. सकाळच्या नाश्त्यासाठी हा शिरा उत्तम पर्याय आहे. तुम्ही अशाच प्रकारे तिखट मिठाचा शिरा बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. आणि रेसिपी जर आवडली तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या आणि सुटसुटीत रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.